वाशिम शहरात पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणे अत्यंत गरजेचं असतानाही नालेसफाई करण्यात वाशिम नगर परिषद प्रशासन अपयशी ठरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। वाशिम नगर परिषद आणि जिल्हा रुग्णालयाच्याच पाठीमागे असलेला नाला तुंबलेला आहे। याच संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गोपाल व्यास यांनी। पावसाळ्यापूर्वी वाशिम शहरातील नाले साफसफाईचं काम हे होणं अत्यंत महत्त्वाचं, मात्र वाशिम नगर परिषद हे काम करण्यासाठी अपयशी ठरल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मी आहे नगर परिषदच्या पाठीमागे आणि या ठिकाणी मोठा नाला आहे। या ठिकाणी या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचली, तर 15 दिवसांपासून सलग पडत असलेल्या पावसामुळे हा नाला तुंबलेला आहे। इकडे पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण साचली असून नगरपालिका प्रशासन मात्र हे कधी उचलणार आणि हे नाली साफसफाई कधी करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी दुसरीकडे जर पाहिलं तर एकीकडे जिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागे जी नाली आहे ती देखील मोठ्या प्रमाणात तुंबलेली आहे। या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे आणि याकडे सुद्धा नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहेत। एकीकडे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जात, मात्र या ठिकाणी जर डासांचा प्रादुर्भाव वाढत असेल आणि नाले साफसफाई होत नसेल तर मग प्रशासन नेमकं झोपेतच सोंग घेत आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नगरपालिका प्रशासनात त्वरित जागा होऊन ह्या नाले साफसफाईचं काम करावं हे अशी मागणी शहरवासी करतायत। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।